नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न बघतोय आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतो उत्तरांच्या स्पष्टीकरणासह। या 25 प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्ममध्ये दिलेली आहे। तुम्ही सॉल्व करू शकता। आउट ऑफ मिळत असतील किंवा काही मार्क्स मिळत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा। अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। चला आजचा पहिला प्रश्न, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? कोणत्या लिपीत केले जाते? देवनागरी लिपीत केले जाते। ह हा वर्ण टिंब प्रकारचा आहे। ह हा वर्ण महाप्राण आहे आणि ह मिश्रित सगळ्याच वर्णांना महाप्राण म्हणतात। म्हणजे ख, घ, ठ, ठ, थ ही सगळीच्या सगळी जी आहेत ही महाप्राण आहेत। स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह ओळखा। सु अधिक अल्प, स्व अधिक अल्प, सो अधिक अल्प की स्व अधिक अल्प? सु अधिक अल्प याचं कारण असं आहे, इथे दिसतोय आपला उ, ऊचा व होतो। ऊचा काय होतो? व। ज्यावेळेस ऊचा व होतो याला यनादेश स्वर संधी म्हणतात। यनादेश स्वर संधी म्हणतात। खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे। खेळणे, तळे, डबे, पातेले सगळेच एकारांत दिसतात, पण एक वचन फक्त आहे डबे। कारण की एकारांतचं अनेक वचन इकारांत होतं। म्हणजे खेळणी, तळी, पातेली म्हणून ही सगळी एक वचनी होती। मग डबे कसलं आहे? डबा या शब्दाचं अनेक वचन आहे डबे। डबा हा गुजराती शब्द आहे। बोका शब्दाचा लिंग बदलून सूचित करणारा शब्द कोणता? ओके, म्हणजे बोकाचं स्त्रीलिंगी करायचं आहे, कारण की बोका हा पुल्लिंगी आहे। बोकी, भाटी, बोकीन की भाटीन? ऑफकोर्स बोका आणि भाटी। मांजर हे आपण नपुसक लिंग म्हणून वापरतो, ते मांजर, तो बोका आणि ती भाटी। याचं एक शॉर्ट बनवून टाकलेला आहे, गंमत म्हणून बघायला हरकत नाही। तो शाळेत पायी गेला। तो शाळेत पायी गेला। अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगायची। पायी कुठला लागलेला दिसतोय? पायला ई लागलेला दिसतोय। त ई आ, यस, सप्तमी, अगदी बरोबर। सुमती हुशार मुलगी आहे। अधोरेखित शब्द आहे हुशार। वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची। मुलगी या नामापूर्वी आलेला आहे। नामाची मर्यादा किंवा व्याप्ती मर्यादित करणारा शब्द, नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द हा विशेषण असतो, प्रश्नच नाही। आणि त्यातल्या त्यात हा नामापूर्वी आलेला आहे, याचा अर्थ हा अधिविशेषण आहे। नंतर याचं त्याला आपण विधी विशेषण म्हणतो। त्याच्या डोळ्यात पाणी आले। अधोरेखित शब्द दिसतोय पाणी। अधोरेखित शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा। आता पाणी इथे नाम म्हणून वापरलंय, याची जात बदलायची आपल्याला। पाणी इथे पण नाम आहे, पाणी इथे पण नाम आहे, इथे तर पाणी वापरलेलंच नाहीये, याचा अर्थ त्याचे डोळे पाणावले। म्हणजे याचा अर्थ आपण नाम साधित क्रियापद केलं, त्याचे डोळे पाणावले। या टोपी खाली दडलंय काय? अधोरेखित शब्द दिसतोय खाली। अव्ययाचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे। हे हुबयानवी अव्यय आहे, शब्दयोगी आहे, क्रियाविशेषण आहे की केवल प्रयोगी? शब्दाला जोडून येणारं, नामाला जोडून येणारं, शब्दाच्या योगाने येणारं शब्दयोगी। लोकांनी मला डोक्यावर घेतले। वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। लोकांनी मला डोक्यावर घेतले। घेणारे लोक, कोणाला घेतलं? मला। कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले आहेत। दोघांना प्रत्यय लागलेले असतील तर यस, भावे। त्यातही तो कुठला? सकर्मक भावे। इथे फक्त भावे दिलेला आहे। परमेश्वर तुमचे भले करो। परमेश्वर तुमचे भले करो या वाक्याचा प्रकार ओळखा। आता आशीर्वाद देणारं वाक्य हे आज्ञार्थी प्रकारात मोडतं, त्यामुळे आज्ञार्थी वाक्य आहे। जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा। या जगात बरेच लोक दुःखी आहेत। जगात सुखी सर्व कोणी आहे काय? जगात सर्व सुखी असा कोणी नाही। सर्व सुखी जगात सापडणे कठीण नाही। जगात सर्व सुखी असा कोण आहे? याचा अर्थ असा कोणीही नाही। तिसरा पर्याय बरोबर आहे।
खालीलपैकी अव्ययीभाव समासाची उदाहरण ओळखा. अव्ययीभाव म्हणजे काय? ज्यात पहिले पद महत्त्वाचे तो अव्ययीभाव. पोळपाट यात दुसरे पद महत्त्वाचे, हा तत्पुरुष आहे. माता पिता दोन्ही महत्त्वाचे आहेत, हा द्वंद्व आहे. त्रिशंकू त्रि संख्यावाचक आलं म्हणजे हा द्विगु समास आहे. त्यामुळे आ हे पहिलं पद महत्त्वाचं आहे. मरेपर्यंत म्हणून आमरण हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. पाहुणे निघून जातील काळ ओळखायचा आहे. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, रीतिभविष्य. निघून जातील म्हणजे क्रिया पुढे होणार आहे, याचा अर्थ भविष्यकाळाचं हे उदाहरण आहे. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखायचा आहे. तद्भव म्हणजे काय? तत्सम म्हणजे जसाच्या तसा घेतलेला आणि तद्भव म्हणजे बदल करून घेतलेला. त्यामुळे इथे तद्भव शब्द आहे कोवळा. कोमल या शब्दावरून तो घेतलेला आहे आपण. गुडघा आणि हसरा हे दोघं देशी आहेत आणि नयन हा तत्सम आहे. संस्कृतमधून जसेचे तसे घेतलेले तत्सम आणि बदल करून घेतलेले तद्भव आणि जे अस्सल मराठी आहेत ते देशी. पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात. काय ओळखायचं आहे? उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे करता. उमलणारी कोण? फुले. त्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे. जे तुमच्या एक गोष्ट लक्षात दिली असेल, ज्यावेळेस आपण खूप सारे प्रश्न सोडवतो वाक्य बदलतं, ऑप्शन्स बदलतील, पण वाक्यावरनं प्रयोग ओळखायचा, विभक्ती ओळखायचा, उद्देश ओळखायचा, विधेय ओळखायचा, ह्या गोष्टी एकसारख्या आहेत. म्हणून खूप सारे प्रश्न सोडवल्यानंतर पुन्हा वेगळा अभ्यास करायची गरज येणारच नाही. पुढीलपैकी कोणत्या शब्दात प्रत्यय नाही? इमानदार, घरदार, जोरदार, खासदार. इमानला दार लागले, जोरला दार लागले, खासला दार लागले. घर आणि दार हा सामासिक शब्द आहे, त्यामुळे घरदार याला प्रत्यय लागलेला नाही, कारण की तो मुळातच सामासिक शब्द आहे. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम, अर्धविराम, संयोग चिन्ह की अपूर्णविराम? आपको स्वल्पविराम वापरतात. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. कुसुम, कुसुम. कुसुम शब्द कसा लिहिला जाईल? कुसुम क आणि स दोघांचे उकार रस्व असतात, त्यामुळे पहिलाच पर्याय बरोबर आहे. घरादारास पारखा झालेला. घरादारास पारखा झालेला काय म्हणतात त्याला? शब्द समूहासाठी शब्द ओळखायचा आहे. बेवारशी, भिकारी, निर्वासित की पोरका? निर्वासित. प्रयत्नांवर पाणी फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. यशस्वी होणे, लोकांकडून त्रास होणे, प्रयत्न वाया जाणे की दुष्काळ पडणे? प्रयत्न वाया जाणे. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुजचा विरुद्धार्थी आहे अग्रज. अनुज म्हणजे लहान आणि अग्रज म्हणजे मोठा, म्हणजे आधी जन्मलेला नंतर जन्मलेला असा अर्थ आपण घेऊ शकतो त्याचा. मगरमिठी या शब्दात समानार्थी असलेले शब्द. मगरमिठी म्हणजे काय? घट्ट पकड. मगर ज्या पद्धतीने अगदी घट्ट मिठी मारते, पकडते, म्हणून घट्ट पकड असा शब्द आपण घेऊ शकतो अर्थ. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. काय अर्थ होतो या म्हणीचा? एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात. एकाच गावातील बाभळी बोरी सारख्याच असतात. गावात एकी असणे आणि गावात दुही असणे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी याचा अर्थ गावातील लोक एकमेकांना चांगलेच ओळखतात. चांगले ओळखतात आणि चांगलेच ओळखतात. पहिलाच पर्याय बरोबर आहे. शेवटचा प्रश्न आजचा. अयोग्य जोडी ओळखायची आहे. हत्ती चित्कारणे, माकड भुभुकार, भुंगा भुणभुण आणि कबूतर घुमणे. हत्ती चित्कारणे बरोबर आहे, माकड भुभुकार बरोबर आहे, भुंगा भुणभुण नाही. भुंगा गुंजारव. भुंगा गुंजारव. मग भुनभुन कसली असते? भुनभुन डासांची असते. आणि कबुतराचं घुमणं बरोबर आहे. हे झालेत आपले आजचे 25 प्रश्न. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.